नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजच्या या व्हिडिओत आपण धनप्राप्तीसाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन कसं करायचं हे प्रात्यक्षिक बघणार आहोत. सर्वात अगोदर श्रीयंत्र हे एक देवीचे अत्यंत शक्तिशाली रूप मानलं जातं आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कुंकुमार्जन करावे. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी नारायणांचे वास्तव्य टिकून राहते. कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला एक श्रीयंत्र लागणार आहे. हे श्रीयंत्र हे असंच असावं, म्हणजे असं अखंड असावं आणि भरीव असावं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा. त्यानंतर कुंकुमार्जन करण्यासाठी कुंकू, धूप, लवंग, कापूर, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. कुंकुमार्जन करण्यासाठी जर आपल्याजवळ श्रीयंत्र नसेल तर आपण देवीचा टाकही घेऊ शकतो. असं काही नाही की श्रीयंत्रच असावं, पण शक्यतो श्रीयंत्र मिळालं तर चांगलंच आहे. त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे. मी धूपच वापरते नेहमी. आता सर्वात अगोदर कुंकुमार्जन कधी करावे तर हे आपण शुक्रवार, पौर्णिमा किंवा गुरुवार किंवा तुम्ही रोजही करू शकता. इथे एक लक्षात घ्या की कुंकुमार्जन हे घरातील कुलस्त्रीनेच करावे. हे करत असताना साडी, बांगड्या म्हणजे जे आपलं सौभाग्याचं आभूषण आहे ते शक्य झाल्यास परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कुंकुमार्जन करण्यासाठी सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणावे. जर तुमच्याकडे दिंडोरी प्रणीत नित्यसेवा स्तोत्र मंत्राचं हे पुस्तक असेल तर यामध्ये स्वामी स्तवन सर्व स्तोत्र मंत्र दिलेले आहेत. तर आता आपण स्वामी स्तवन म्हणून घेऊ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वागतितं गगन सदृश्यम तत्वमस्य आदिलक्ष्यम. श्री समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. कुंकुमार्जन करत असताना नेहमी आपल्या करंगळीजवळील हे बोट आणि हा अंगठा या दोन बोटांनीच आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. आता आपल्याला सुरुवातीला 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 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 त्यानंतर कमलात्मक मंत्र सुद्धा आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः.
ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः आता आपल्याला म्हणायचं आहे श्री सुक्त. खरं तर हे श्री सुक्त 16 वेळा म्हणायचं असतं, परंतु 16 वेळा म्हणेपर्यंत आपले मन एकाग्र राहत नाही. त्यामुळं मी तर एकच वेळा म्हणते. जर तुमच्याकडून 16 वेळा म्हणणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून म्हणा. श्रीसूक्त म्हणत असताना प्रत्येक श्रीसूक्ताची ओळ संपल्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणावा लागतो. श्रीसूक्त म्हणत असताना जर तुमच्याकडून शक्य झाल्यास संस्कृतमधीलच श्रीसूक्त म्हणा. तसे प्राकृतमधील म्हटलं तरीही काही हरकत नाही. परंतु संस्कृतमधील श्रीसूक्त म्हणण्याचा प्रयत्न करावा. ते थोडंसं अवघड आहे, परंतु ज्यावेळी आपण 2-3 वेळेस म्हणतो त्यावेळी आपल्याला ते खूप सोपे वाटायला लागते. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजतस्रजाम चंद्रां हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदोम आवह. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं महालक्ष्मे नमः. ताम आवह जात वेदो प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मे नमः. आता आपले इथे श्रीसूक्त म्हणून झाले आहेत. यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची आहेत. फलश्रुती म्हणत असताना कुंकुमार्जन करू नये. ती आपले हात जोडून फलश्रुती म्हणावी. पद्मानने पद्मौरू पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसी पक्षाक्षी येन सौख्यमलभ्यहम्. अश्वदावो गोदावो धनदावो महाधने इति श्रीसूक्तम संपूर्णम. आता आपले इथे संपूर्ण कुंकुमार्जन संपन्न झाले आहेत. यानंतर आपल्याला गणपतीची, माता लक्ष्मीची, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. माता लक्ष्मीला घरात वास्तव्य करण्याची प्रार्थना करायची आहे. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जया. आता माता लक्ष्मीची आरती घ्यायची आहे. आता आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे. जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता छेली खेडे. आता आपल्याला कापूर आणि लवंगाने श्रीयंत्राला ओवाळायचं आहे. माता लक्ष्मीला कापूर खूप प्रिय आहेत आणि लवंग सुद्धा. आता हे कुंकुमार्जन केलेले कुंकू आपल्याला काय करायचे आहेत तर हे आपल्याला एका स्वच्छ डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण रेग्युलर कुंकू वगैरे लावतो त्यावेळी याचा वापर करायचा आहे. हे कुंकू खूप पवित्र झालेलं असतं, कारण आपण यावर स्तोत्र मंत्राने माता लक्ष्मीला अर्पण केलेलं असतं. त्यामुळे हे कुंकू अजिबात इकडे तिकडे पडू देऊ नका. हे कुंकू खूप जपून ठेवा. ही सेवा श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास नक्कीच आपल्या घरात खूप सकारात्मक अनुभव येतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.